आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा, ह्यापेक्षा कुठलीही प्रीती मोठी नाही. माझ्या प्रिय भाविकांनो, आजची वाचने आपल्याला देवाच्या प्रेमाची साक्ष देत आहेत. हेजेकियल संदेशाद्वारे देव लोकांबरोबर करार करतो की मी तुम्हाला एकत्व आणीन, तुमचे संरक्षण करेन आणि ह्याप्रमाणे तुम्ही माझे लोक आणि मी तुमचा देव होणार. तसेच आजच्या शुभवर्तमानात प्रत्यक्षात प्रेम दाखवण्यासाठी परमेश्वर पिता त्याचा पुत्र या जगामध्ये पाठवतो. योहान लिखित शुभवर्तमान अध्याय 3 वचन 16 मध्ये आपण ऐकतो की परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी त्याचा एक पुत्र आपल्यासाठी दिला, की जेणेकरून जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने लोकांबरोबर केलेल्या करारामुळे आणि देवाचं प्रेम प्रत्यक्षात लोकांना देण्यासाठी येशू ख्रिस्ताने क्रूसावरील मरण पत्करले. आणि येशू ख्रिस्ताने हे प्रेम फक्त शब्दाद्वारे दाखवलेले नाही, तर कृतीद्वारे दाखवलेले आहे. आजच्या जगामध्ये आपण अनेक प्रकारचे प्रेम पाहतो. मग ते स्वार्थी प्रेम असेल, अपेक्षाचे प्रेम असेल किंवा फायद्याचे प्रेम असेल. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवत आहे की खरे प्रेम हे बलिदानाचे किंवा त्यागाचे प्रेम आहे. येशू ख्रिस्ताने स्वतःची चिंता केली नाही आणि आपल्या प्राणाची आहुती आपल्यासाठी दिली, आपल्या प्रेमाखातीर दिली. म्हणूनच आपण सुद्धा त्याचप्रमाणे प्रेम इतरांवरती करूया, कारण आपण देवाचे आहोत आणि देव आपला आहे.